नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर। आजची बातमी लाडकी बहीण योजनेतील सर्व बहिणींसाठी खूप मोठी आणि आनंदाची आहे। सरकारकडून तब्बल 3700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि त्यामुळे लाखो बहिणी आज खूप खुश आहेत। मंडळी, शनिवार डिसेंबर 13 रोजी 3000 रुपये थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। हा पैसा म्हणजे योजनेचा 17वा आणि 18वा हप्ता एकत्र असल्याची माहिती समोर येत आहे। अनेक बहिणींच्या खात्यात आज सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। काही जिल्ह्यांमध्ये अजूनही प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे घाबरायचं कारण नाही। कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले गेले आहेत? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न। सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खालील जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। 1. पुणे, 2. सातारा, 3. सांगली, 4. सोलापूर, 5. कोल्हापूर, 6. अहमदनगर, 7. नाशिक, 8. जळगाव, 9. धुळे, 10. नंदुरबार, 11. औरंगाबाद, 12. जालना, 13. बीड, 14. लातूर, 15. उस्मानाबाद। जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर आजच तुमचं बँक खाते तपासा। मोबाईलवर आलेला संदेश तपासा किंवा बँकेत चौकशी करा। पैसे अडकले असतील तर काय कराल? मंडळी, काही बहिणींना अजून पैसे मिळाले नसतील तर घाबरू नका, कारण सर्व पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात आहेत। ज्यांची ई-केवायसी पूर्ण आहे, बँक खाते आधारशी जोडलेलं आहे आणि अर्जामध्ये कोणतीही चूक नाही, त्यांनाच सर्वात आधी पैसे मिळत आहेत। जर तुमचे पैसे अडकले असतील तर एकदा अर्जाची स्थिती तपासा। ई-केवायसी पूर्ण आहे का पहा। बँक खाते सक्रिय आहे का ते तपासा। महत्त्वाचा संदेश: सरकारने स्पष्ट केलं आहे की कोणतीही पात्र बहीण वंचित राहणार नाही। सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात ही रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे। म्हणून मंडळी, ही माहिती सर्व बहिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून कोणालाही गोंधळ होणार नाही। तुम्हाला पैसे आले का? तुमचा जिल्हा कोणता आहे? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।